नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मच्छिंद्र सुसर आणि आधुनिक शेती तंत्राच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। शेतकरी मित्रांनो, आता हरभरा पिकाला 60 ते 70% पर्यंत घाटे लागण्याच्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर या स्टेजमध्ये जर बघितलं तर घाट्यामध्ये नेमका दाना असतो, म्हणजे छोटा असतो। तर इथून पुढे आपल्याला दाण्याचं वजन वाढण्यासाठी त्याचबरोबर घाट्याळीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आणि एक साधं बुरशीनाशक अशा पद्धतीनं एक फवारणी घेण्याची आवश्यकता असते। कारण जर या स्टेजमध्ये आपण फवारणी घेतली तर दाण्याचा आकार, त्यानंतर साईज, वजन आणि दाण्याला कलर जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने येतो। आणि त्याचबरोबर इथून पुढे या ठिकाणी घाट्याळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो। त्यासाठी आपल्याला ही फवारणी घेण्याची खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे महत्त्वाची आहे। तर आता ही फवारणी कोणती घ्यायला पाहिजे, यामध्ये औषधं कोणते वापरायला पाहिजे, वजन आणि आकार वाढण्यासाठी कोणतं घ्यायला पाहिजे, त्यानंतर घाट्याळीसाठी कोणतं घ्यायला पाहिजे आणि बुरशीनाशक कोणतं घ्यायला पाहिजे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आधुनिक शेती तंत्राला फॉलो करा। आणि जर तुम्हाला हरभरा पिकाविषयी किंवा शेतीविषयी कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवरील नंबरवरती संपर्क करू शकता। तुमचं कोणतं पीक आहे, त्यानंतर तुमचं क्षेत्र किती आहे, हे जरी तुम्ही आम्हाला सांगितलं त्यानुसार आम्ही तुम्हाला जे पिकाविषयी माहिती आहे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला देऊ। त्यामुळे या स्क्रीनवरील नंबरवरती संपर्क करा। तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस हरभरा पिकाला 60 ते 70% पर्यंत घाटे लागतात त्या टायमिंगमध्ये आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे। तर यामध्ये सर्वात पहिले महत्त्वाची फवारणी आहे ती म्हणजे दाण्याचा साईज आणि आकार वाढण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे। तर यामध्ये आपण दाण्याचा आकार आणि साईज वाढण्यासाठी एलिझरचा वापर करायचा आहे। एलिझरमुळे दाण्याचे जो आहे तो आकार, साईज आणि खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला वजन बघायला मिळतं आणि त्यामध्ये निश्चितच उत्पन्नामध्ये वाढ होते। त्यामुळे पहिले जे आहे दाण्याचा आकार आणि साईज वाढण्यासाठी आपल्याला एलिझरचा वापर करायचा आहे। आणि त्यानंतर घाट्याळीचा जो काही प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो हरभरा पिकावरती, त्या ठिकाणी आपल्याला ऑइस्टाचा वापर करायचा आहे। ऑइस्टा वापरल्यानंतर तुम्हाला जास्त काळ अळीवरती नियंत्रण राहणार आहे, घाट्याळीवरती। त्यामुळे दुसरं जे आपल्याला या ठिकाणी अळीनाशक वापरायचं आहे ते ऑइस्टा वापरायचं आहे। हे जे काही प्रमाण राहील इथून पुढे ते सर्व मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवून देईल। तर त्यानंतर आता जे बुरशीनाशक आहे, तर बुरशीनाशक तुम्ही एकदम आपलं जे काही रिबॉन बुरशीनाशक आहे याचा वापर करू शकता। ऑर्गॅनिक बुरशीनाशक आहे आणि तुम्हाला इथून पुढे काही प्रॉब्लेम सुद्धा येणार नाही बुरशीचा। म्हणजे जे काही हरभरा पिकावरती बुरशी असते, आता जरी इथे आपल्याला खाली गाठी लागलेली दिसतात तरी वरती शेंड्याला जर बघितलं तर फुलं असतात आणि हे फुलं गळण्याची शक्यता असते। त्यासाठी आपल्याला या बुरशीनाशकाचा वापर या फवारणीमध्ये करायचा आहे। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला दाण्याचं साईज आणि वजन वाढण्यासाठी एलिझर, त्यानंतर जे काही घाट्याळी आहे त्यासाठी ऑइस्टा आणि शेवटी एक आपलं रिबॉन बुरशीनाशक, अशा पद्धतीनं या 3 औषधांचं जर कॉम्बिनेशन करून तुम्ही फवारणी घेतली तर तुम्हाला हरभरा पिकामध्ये निश्चितच उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे ही फवारणी तुम्हाला तुमच्या हरभरा पिकावरती ज्यावेळेस हरभरा पिकाला 60 ते 70% पर्यंत घाटे लागत असतात त्या टायमिंगमध्ये आपली ही फवारणी करायची आहे। आणि जर तुम्हाला मी सुरुवातीला जर सांगितलं की तुम्हाला हरभरा पिकाविषयी किंवा कोणत्याही पिकाविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवरील नंबरवरती संपर्क करा किंवा तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचे काय प्रश्न असेल ते आम्हाला विचारू शकता। आणि अशाच शेतीविषयक नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशीच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। चला भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।